भाग 40. तसे रिशान आणि याज्ञिकी भानावर आले आणि एकमेकांपासून दूर झाले. लाजून दोघांनी मान खाली घातली. पण अहिल्या आजी मात्र स्टेजवर आल्या आणि तिथेच त्या दोघांची नजर काढली. आता एकच डान्स बाकी होता, तो म्हणजे वराडींचा डान्स. अक्षयने गाणं लावलं आणि आता सगळेच वराडी जागा मिळेल तसं नाचू लागले. वराडी सुद्धा मनसोक्त नाचले होते. नंतर सगळ्यांनी छान जेवणाचा आस्वाद घेतला. नवरा नवरीचे आणि बाकी आप्तेष्टांचे फोटोही काढून झाले. या सगळ्या गोंधळात संध्याकाळ होत आली होती आणि क्रूजही मुंबई पोर्टवर पोहोचली. मुंबई पोर्टवरून सगळे परत घरी आले. इथे दोघांचं परत एकदा छान स्वागत झालं. कुंकवाच्या पाण्यात पाय बुडवून, आपल्या पायांचे ठसे उमटवून लक्ष्मीच्या पावलांनी याज्ञिकीने घरामध्ये प्रवेश केला. पाहुणे मंडळीही आता थकले होते, त्यामुळे आज काही कार्यक्रम न ठेवता दुसऱ्या दिवशी राहिलेले विधी करायचं असं ठरवून सगळे आपापल्या रूममध्ये पोहोचले. दुसऱ्या दिवशी सकाळी हाताचं हळकुंड एका हातानं सोडवणं, हळद उतरवणं, अंगठी शोधणं असे सगळेच काही कार्यक्रम होते आणि ते अगदी आनंदात साजरे झाले. घरातल्या लोकांना मान ठेवून दोघे कुलदैवतेचं दर्शनही घेऊन आले. पाहुणेही आपापल्या घरी गेले होते आणि तेव्हा आजींनी त्यांच्या हातात फिरायला जाण्यासाठी रोमचे तिकीट्स ठेवले. हे माझ्याकडून तुमच्या दोघांसाठी, आजी रिशान आणि याज्ञिकीला म्हणाल्या. रोम? थँक्स आजी, पण आम्ही आत्ताच तिकडे नाही जाऊ शकत. का? काही प्रॉब्लेम आहे का बाळा? प्रॉब्लेम नाही आजी, पण पुढच्या आठवड्यात धर्मराज बाबांची सर्जरी आहे आणि त्यासाठी आम्हाला लंडनला जायला लागेल. अरे इतकंच ना? अरे मग त्यांच्यासोबत मी जाईन की. तुला आणि याज्ञिकीला आत्ता कुठे वेळ मिळालाय? तुम्ही एन्जॉय करा एकमेकांची सोबत. हे सगळं पाहायला आम्ही आहोत की. थँक्स भाई, पण बाबांना तिकडे पाठवून याज्ञिकीला इकडे एन्जॉय करायला नाही जमायचं. इतकं तर मी तिला नक्कीच ओळखतो. अरे पण चैत्राली ताई रिशानकडे काही बघून बोलणारच, तेवढ्यात रिशान म्हणतो, डोंट वरी मॉम, आम्ही नंतर कधीतरी जाऊ, पण आत्ता बाबांसोबत जाणं तितकंच गरजेचं वाटतं मला. बरं, जसं तुम्हाला योग्य वाटत असेल तसं करा. आणि चैत्राली ताईंनी असं बोलत त्याच्या केसात हात फिरवला. बाय द वे, आम्ही 2 दिवसांसाठी महाबळेश्वरला जाऊन येतोय. अच्छा जी, तर प्लान बी पण रेडी आहे? जेनी त्याला चिडवत म्हणाली आणि रिशानने कपाळावर बोट घासत आपलं लाजणं लपवलं. इतक्या वेळ हॉलमध्ये उभी असलेली याज्ञिकी पटकन किचनमध्ये पळाली. आम्ही आजच रात्री निघू, त्याने केसांवर हात फिरवत म्हणलं आणि आत्ताही सगळे हसायला लागले. डिनर करून दोघेही वर आले. सकाळीच पूजा झाली होती आणि काही वेळापूर्वी तिचं सगळं सामान रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. ती आतमध्ये आली तसं त्याने पटकन तिला ओढून मिठीत घेतलं. काय करताय? सोडा ना मला, अजूनही पॅकिंग पण करायचंय. ती लाजून दूर होत म्हणाली, पण त्याने अजिबात तिला सोडलं नाही. तुझी पॅकिंग झालीये सगळी, डोंट वरी. आणि आता अजिबात कसली अडवणूक नाहीये मला. तू ऑफिशियल बायको झालीयस माझी. तिच्या गालावर ओठ टेकवत त्यांनी म्हणलं आणि तिने लाजून तिचा चेहरा ओंजळीत लपवला. थँक्स रिशान, तुम्ही मला समजून घेतलत. बाबांसाठी. काही वेळानं ती बोलत होती की त्याने तिला मध्येच थांबवलं. हे फक्त आता तुझे बाबा नाहीयेत, माझे पण आहेत. त्यामुळे इथून पुढे त्यांच्यासाठी काही करताना नो थँक्स, नो सॉरी, कळलं? काही वेळ थांबून ते दोघेही प्रवासाला निघाले. रात्रीचा प्रवास असल्याने ड्रायव्हर सोबत होता आणि त्यामुळे दोघेही झोपून गेले होते मागे. पण सकाळ झाली आणि काही वेळापूर्वी गाडी थांबवून ड्रायव्हरला बसने परत जायला सांगून त्याने स्वतः ड्राईव्ह करायचं ठरवलं. महाबळेश्वरच्या घाटावळणाचा रस्ता पाहत
याज्ञिकी गेल्या 2 दिवसात काय काय झालं ते सगळं काही आठवत होती. आणि रिशान येणारे 2 दिवस कसे आयुष्यात कायमचे लक्षात राहतील याचा विचार करत होता. थोड्या वेळात गाडी एका फार्म हाऊसवर येऊन थांबली आणि रिशान बाहेर आला. डोंगर रांगांच्या कुशीत वसलेलं ते फार्म हाऊस खूपच सुंदर दिसत होतं. याज्ञिकी आजूबाजूला पाहतच त्याच्या जवळ आली. आवडलं? रिशानने याज्ञिकीला विचारलं. हो, खूप सुंदर आहे. परतीच्या पावसाळ्याचे दिवस अजूनही चालूच होते, त्यामुळे संपूर्ण सृष्टी निसर्गरम्य आणि सुखात दिसत होती. झाडे, डोंगर, दऱ्या यांनी आपल्या हिरव्यागार अंगावर धुक्याची पांढरी चादर ओढली होती. हातात हात घेऊन दोघेही आतमध्ये आले. दुमजली जुन्या आणि आधुनिक पद्धतीच्या स्थापत्य कलेचा संगम असलेलं ते टुमदार फार्म हाऊस खूप छानच वाटलं तिला. एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला दरी. हे सगळंच पाहून अजूनच आनंद झाला होता. दिनकर काका, आत येत रिशानने आवाज दिला आणि वरच्या रूम मधून एक मध्यवयीन गृहस्थ पटकन हात पुसत बाहेर आले. रिशान बाबा. त्यांच्या डोळ्यात रिशानला पाहून आनंद दिसला. काका, ही याज्ञिकी माझी बायको आणि आदू हे दिनकर काका इथले केअरटेकर आहेत. याज्ञिकीने हसून हात जोडले आणि तेवढ्यात किचन मधून आवाज आला. आणि मी रखमा यांची बायको. आतून एक स्त्री बाहेर आली तसं रिशानने त्यांना स्माईल दिली. गाडी चालवून कंटाळला असाल ना? जा, लवकर पाणी गरम करून ठेवले, आवरून या खाली. तोपर्यंत मी गरमागरम धिरडे बनवते. हो काकी, असा जातो आणि असा माघारी येतो. रिशान याज्ञिकीला घेऊन वरच्या रूम मध्ये गेला. दिनकर काकांनी आधीच सामान वर नेऊन ठेवलं होतं. रिशान, याआधी तुम्ही इथे येऊन गेलात का? म्हणजे खाली ते तुम्ही खूप जुनी ओळख असल्याप्रमाणे बोलत होतात. हो हो, अगं फार्म हाऊस आपलंच आहे. म्हणजे आजोबांनी आजीसाठी घेतलं होतं. लहान असताना आम्ही नेहमी यायचो इकडे, पण आता काही वर्षात येणं जमलंच नाही. दिनकर काका आणि रखमा काकी पण खूप वर्ष झालं इथं काम करतायत. अच्छा. तिच्या डोळ्यात एक चमक आली होती हे सगळं ऐकून. तो बॅगेतले कपडे घेऊन आंघोळीला गेला आणि ती मात्र ती रूम पाहू लागली. आतील सजावटही उत्कृष्ट होती. मध्ये मोठा एक बेड, एका बाजूला बाथरूम, दुसऱ्या बाजूला काचेच्या स्लाइड्स होत्या जिथे आत पडदे लावले होते. भिंतीवर सुंदर अशा पेंटिंग्स, सागवानी फर्निचर आणि त्यावरही शोभेच्या वस्तू आकर्षक पद्धतीने सजवल्या होत्या. एका भिंतीवर काही फॅमिली फोटो दिसले. तिने समोर येऊन पाहिलं तर अगदी लहान मुलं आणि 2 तरुण जोडपी दिसत होती. एका फोटोत आजी आणि आजोबाही दिसत होते. अंदाजे लक्षात आलं तिच्या, हे रिशान आणि बाकी लोकांचे लहान असतानाचे फोटो आहेत. आणि ते 2 जोडपे म्हणजे तिचे दोन्ही सासू सासरे असणार. काही वेळ तिथलं निरीक्षण करून ती स्लाइड जवळ पोहोचली होती. ते पडदे ती दूर करणार की तेवढ्यात तिला कुणीतरी मागे ओढलं. रिशान, असं कोण ओढतं? घाबरले ना मी. अचानक असं मागे ओढल्यानं ती दचकली होती. सॉरी, तू फ्रेश होऊन ये पटकन. तो पप्पी फेस करत म्हणाला. हो, मी फक्त इथे हे पाहतीये. ते नंतर बघ, आधी आवरून खाली ये. तिला स्लाइड्स कडे न जाऊ देता त्याने बाथरूम मध्ये तिला पिटाळलं. तीही मग एका शहाण्या मुलीप्रमाणे ऐकून आतमध्ये गेली. गरम पाणी अंगावर पडलं आणि प्रवासाचा शीण नाहीसा झाला. त्याने पटकन ती गॅलरी लॉक केली. रात्री सरप्राईज जे द्यायचं होतं. पटकन काही मेसेज केले आणि स्वतःचं आवरलं. अंघोळ करून तिने बाहेर येऊन पाहिलं तर रिशान आधीच खाली गेला होता. तिनेही स्वतःचं आवरलं आणि तीही खाली गेली. किचन आणि हॉलमध्ये डायनिंग एरिया होता. या ताई साहेब, बसा, तुम्हाला बी दिरडे वाढते. काकी, ताई साहेब नाही, मला फक्त याज्ञिकी म्हणा. हे नाही जमायचं बघा. वाटलं तर फक्त ताई म्हणते. चालेल. आणि तुम्ही पण आमच्या सोबत बसा.
तीनकर काकांना पण आवाज द्या. आम्ही? आव पण आम्ही कसं? त्या संकोच करून म्हणाल्या. ते काही नाही, मी तुमची पण प्लेट लावते आमच्या सोबत. लवकर या, काकांना बोलवा बरं. याज्ञिकीने बोलत बोलतच प्लेट्स अरेंज केल्या. तसं रखमाने समाधानाने रिशानकडे पाहिलं. तुमच्यासारख्याच ताई पण लय प्रेमळ आहेत. रिशानने फक्त प्रेमाने याज्ञिकीकडे पाहिलं. थोड्या वेळात नाश्ता झाला. तुम्ही दोघं आराम करा, मी इथलं काम आवरून दुपारचं जेवण बनवायची तयारी करते. त्याची काही गरज नाहीये काकी. आम्ही बाहेर जाणार आहोत, तिकडेच जीव. बरं, मी इथलं आवरून घेते मग. याज्ञिकीने थोडी त्यांना हेल्प केली आणि वर रूम मध्ये आली. रिशानही वर येऊन फोन घेऊन बसला होता. कुठे जातोय आपण? काय प्लॅन आहे आजचा? याज्ञिकीने रिशानला विचारलं. वेल, प्लॅन आहे की काहीच प्लॅन नाहीये. काही वेळ आराम करूयात आणि मग रस्ता मिळेल तसं फिरायला जाऊयात. हा बेस्ट प्लॅन आहे. काहीतरी एक्साइटेड करायला मिळणार. आज या विचारानंच तिच्या चेहऱ्यावर चमक आली होती. नाही म्हणलं तरी तिलाही आता रिशानप्रमाणे निसर्गाच्या सानिध्यात भटकंती करायला खूप आवडायचं. याज्ञिकीने थोडा वेळ त्याच्या शेजारी अंग टेकवलं आणि काही वेळाने मात्र स्वतःच आवरून दोघेही बाहेर पडले. त्याने छान ऑरेंज टी शर्ट आणि त्यावर डार्क ब्ल्यू रंगाचं जॅकेट आणि जीन्स असा पेहराव केला होता. तिने गुलाबी रंगाचा स्लीवलेस वन पीस घातला होता. केस खाली कर्ल करून मोकळे सोडले होते. हलकासा मेकअप, पायात फ्लॅट शूज आणि पाठीला एक छोटी बॅग अडकवली होती. आधीच्या आणि आत्ताच्या याज्ञिकीमध्ये बराच फरक पडला होता. तिचं ड्रेसिंग सेन्स, तिचं बोलणं, राहणं, मस्ती करणं सगळंच रिशानमुळे बदलून गेलं होतं. आत्मविश्वास आला होता तिच्यात. दोघे अगदी कॉलेजच्या मुलांप्रमाणे डेटवर निघाल्यासारखे वाटत होते. मुळात हेतू एकत्र वेळ घालवणं हा होता, त्यामुळे त्यांनी विशेष असं काहीच ठरवलं नव्हतं. पण फिरत फिरत ते एलिफंट पॉइंटला पोहोचले. ती पहिल्यांदा इथं आली होती. निसर्गाचा तो चमत्कार पाहून किंचित आश्चर्यचकित झाली होती. तो मात्र आपल्या कॅमेऱ्यात तिलाच टिपत होता. काही वेळ तिथेच थांबून दोघे जवळच फेरफटका मारू लागले. रिशानचं वागणं तिला विचित्र वाटत होतं. याआधी तर सतत तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता, पण सकाळपासून त्याने एकदाही तिला जवळ घेतलं नव्हतं. आपल्या मनातले विचार झटकत तिने त्याच्यासोबत चालायला सुरुवात केली. रिशानला तिची घालमेल कळत होती, पण तो मनातच सरप्राईजची वाट पाहत होता. जवळच एक हॉटेल होतं. तिथे जाऊन त्यांनी दुपारचं जेवण केलं आणि काही वेळात परत भटकंती करायला बाहेर पडले. गाडी रस्त्याला असताना अचानक एका गोष्टीकडे तिची नजर गेली आणि ती घाईतच बोलली, रिशान, थांबा थांबा. त्याने गडबडीत गाडी थांबवली. काय झालं आदू? रिशान, ती स्ट्रॉबेरीची शेती आहे ना, मला जवळ जाऊन पाहायचंय. मी ना नाशिकला फक्त द्राक्ष शेतात पाहिलीत आणि बाकी काही पण पिकं पाहिली, पण तिकडे स्ट्रॉबेरी कधीच नाही पाहिली. चला ना. तिला असं लहान मुलांसारखं हट्ट करताना पाहून त्यालाही हसायला आलं. होकारार्थी मान हलवून त्याने गाडी बाजूला घेतली. दोघेही बाहेर आले. ती अजूनही दुरूनच पाहत होती. तो मात्र तिथल्या त्या शेताच्या मालकाला काही बोलून तिच्या जवळ आला. चल, पाहायचंय ना तुला जवळून? याज्ञिकीने फक्त एक्साइटमेंट मध्ये मान हलवली. मातीचे वाफे करून त्यावर प्लास्टिकचा कागद पसरला होता. मध्ये मध्ये छिद्र पाडून त्यात रोपे लावली असणार. तीच आता मोठी झाली होती. छोटी छोटी हिरवी झाडं आणि त्यात आलेली लाल चुटुक्क स्ट्रॉबेरी. मी यातले काही स्ट्रॉबेरीज तोडू का? तिनं हळूच विचारलं. हो, कारण इथे भरपूर लोक स्वतःच्या हातानं स्ट्रॉबेरी तोडून विकत घेतात. त्याने जवळची टोपली तिच्या हातात दिली. तसं तिने अर्धवट पिकलेले काही स्ट्रॉबेरी तोडून टोपलीत टाकले. दादा, अजून काही बघण्यासारखं आहे का इकडे? जवळच असलेल्या शेतातील काम करणाऱ्या व्यक्तीला रिशानने विचारलं. हो,
इथे स्ट्रॉबेरी पिकवण्याचा अजून एक वेगळा प्रयत्न केलाय. त्या व्यक्तीनं एका बाजूला बोट करून म्हणलं आणि दोघेही त्या बाजूला निघाले. लोखंडी मांडणी वापरून 3 ते 4 कप्पे केले होते आणि त्यावर व्यवस्थित रचना करून माती भरून स्ट्रॉबेरी पिकवली होती. वाव, हे किती मस्त आहे ना. आणि कमी जागेत जास्त पिकं निघत असतील ना. हो ताई, मागणी वाढली आहे आता या फळाची. मग अशा पद्धतीनं आम्ही हे पिकं घेतो. तो व्यक्ती माहिती देत म्हणाला. छान आयडिया आहे. असे प्रयोग तर व्हायलाच हवेत. तिथेही काही स्ट्रॉबेरी तोडून तिने आपल्या टोपलीत टाकल्या. स्ट्रॉबेरीच्या शेतातही काही फोटो काढून दोघेही बाहेर आले. पैसे देऊन त्या स्ट्रॉबेरी नीट पॅक करून घेतल्या. दुपार टळून गेली होती आता. नेक्स्ट कुठे जाऊयात? ते दूरवर काय आहे? तिने एका बाजूला हात करून विचारलं. समोर पाणी आणि बाजूला डोंगर दिसत होते. वेण्णा लेक. मग तिकडेच जाऊयात की. परत एकदा गाडी सुरू झाली आणि दोघेही वेण्णा लेकच्या दिशेने निघाले. तिथे पोहोचून काही वेळ बोटिंग केलं आणि आत्ताही त्याने तिचे आणि दोघांचे खूप सारे फोटो काढले. दमल्यावर मात्र तलावाच्या काठावर बसून दोघेही अस्ताला जाणारा सूर्य पाहू लागले. सूर्य अस्ताला गेला तसे मग दोघे परतीच्या प्रवासाला लागले. आज फक्त दोघे एकमेकांची साथ अनुभवत होते. बोलणं जास्त नव्हतंच. नंतर फार्म हाऊसवर पोहोचण्याआधी मध्येच हॉटेलमध्ये थांबून दोघांनी रात्रीचं जेवणही केलं. पण जशी वेळ पुढे सरकत होती, फार्म हाऊस जवळ येत होतं, तशी एक हुरहुर जाणवत होती दोघांना. रस्ता नेहमीचा नव्हता आणि अंधारही बराच होता. त्यामुळे फार्म हाऊसला पोहोचायला त्यांना वेळच लागला. दिनकर काकांनी दरवाजा उघडला आणि दोघे आत आले, तर रखमा काकू आधीच त्यांच्या घरी गेल्या होत्या. अंधार पडलाय, आता तुम्ही घरी जा. हो रिशान बाबा, निघतो मी. किंचित गालात हसत दिनकर काका बाहेर निघून गेले आणि याज्ञिकी तिथे सोफ्यावर बसली. मी एक फोन कॉल करून आलो. तू वर जाऊन फ्रेश होऊन ये. ती रूम मध्ये पोहोचली. कपडे बदलण्यासाठी क्लोसेट उघडलं तर आत एक बॉक्स ठेवला होता. तिनं कुतूहलानं तो उघडून पाहिला. आतमध्ये एक पांढऱ्या रंगाची नेटची साडी होती आणि त्यावर मॅचिंग पांढरा ब्लाऊज होता आणि काही ज्वेलरी सुद्धा होती. ती साडी पाहूनच तिचं हृदय धडधड करायला लागलं. तिनं प्रेमानं त्या साडीवर हात फिरवला आणि आत जाऊन फ्रेश होऊन तयार झाली. हलकासा मेकअप, कानात फक्त डायमंडचे छोटे टॉप्स आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र. हातात चुडाई अजूनही होताच. भांगेत कुंकू भरून ती तयार झाली. स्वतःचं हे रूप पाहून ती स्वतःशीच लाजली. अजूनही रिशान वर आला नव्हता. तेवढ्यात तिच्या मोबाईलची मेसेज टोन वाजली. येऊ दे भरती आता, तुझ्या प्रेमाच्या सागरा, गाठू दे किनारा प्रीतीचा, आता वाटही पाहवेना. आस माझ्या मना, तुझ्यात एकरूप होण्याची, लागली जीवाला या उत्कंठा पूर्णत्वाची. पाहू नको अंत आता, सार बाजूला पडदा लाजेचा, 2 पावले चालून ये, डाव जिंकण्या प्रेमाचा. खाली ये, आतुरतेने वाट पाहतोय तुझी. ती कविता वाचून आता हृदय बाहेर येतंय की काय, एवढी हृदयाची स्पंदनं वाढली होती. पण त्यावर हात ठेवून तिने त्यांना शांत केलं होतं. मिलनाची आस माझ्या मनीही सजली, काव्याच्या प्रेमरंगात सखीही रंगली. आतुरता माझ्या श्वासांना तुझ्या श्वासात गुंतण्याची, ओढ माझ्याही अंतरी तुझ्या मिठीत हरवण्याची. त्याच्या मेसेजला उत्तर देऊन तीही खाली जायला निघाली. खाली? खाली कुठे? स्वतःशीच बोलत ती हळूहळू खाली आली. पण हॉलमध्ये तर कोणीच नव्हतं. तिनं अंदाजाने पाहिलं तर हॉलमधून एक रस्ता मागे जात होता.
ती तशीच मागे चालत आली. फार्म हाऊसच्या मागचा भाग असावा हा. तिने दरवाजा ढकलून उघडला आणि ती जागी स्तब्धच झाली. आपोआप तोंडावर हात गेला. समोर एक स्विमिंग पूल, त्यात गुलाबाच्या पाकळ्या तरंगत होत्या. बाजूला दिवे तेवत होते. आज आकाश निरभ्र असल्याने चंद्रही डोकावत होता. पुढे काही झाडावर फेरी लाईट्स सोडल्या होत्या. एका बाजूला एक झुलाही होता, तोही फुलांनी सजवला होता. आणि एका बाजूला टेबलवर रिशान काहीतरी अरेंज करत होता. रिशान, तिने आवाज दिला आणि त्याने मागे वळून पाहिलं. तसे त्याचे हार्टबीट्स स्किप झाले होते. या पांढऱ्या साडीत ती अजूनच सुंदर दिसत होती. त्याने सुद्धा व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट असा साधासा पेहराव केला होता. माय एंजल, अस्फुटचा आवाज त्याच्या तोंडून निघाला. त्याची रोखलेली नजर पाहून तिने लाजून मान खाली घातली आणि त्याने आपला हात छातीवर ठेवला. तो एक एक पाऊल पुढे येत होता. तिचे मात्र लाजेने पाणी पाणी होत होते. हा क्षण दोघांनाही हवा हवासा वाटत होता, पण एक भीती आणि बेचैनीही तेवढीच वाटत होती. त्याने हलकेच तिचा हात घेऊन आश्वासक नजरेने तिला पाहिलं. तिनेही त्याच्यासोबत चालायला सुरुवात केली. तिला टेबल समोरच्या चेअरवर बसवून तोही समोर जाऊन बसला. समोर एक केक आणि त्यावर फ्रेश अशा स्ट्रॉबेरीज कापून ठेवल्या होत्या. दोघांनी मिळून केक कापला आणि एकमेकांना भरवला. लेट्स डान्स. पण म्युझिक? त्याने तिचा हात आपल्या छातीवर ठेवला. जस्ट फील इट. तिने त्याच्या हृदयावर डोकं टेकवलं. त्यानेही तिला मिठीत घेतलं. त्याची एका लयीत सुरू असणारी हृदयाची धडधड तिला ऐकू येत होती. त्यांनी तिथेच हळूहळू नाचायला सुरुवात केली. डोळे बंद केले होते. हळूहळू वारा जरा वाहू लागला आणि बाजूला असलेले विंड चाइम्स मधुर संगीत वाजवू लागले. तिच्या बांगड्यांची किणकिणी त्यात भर घालत होती. पैंजणाची रुमझुम त्याला साथ देत होती. त्याने हलकेच तिची मान वर करून तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. काही क्षण गेले असतील आणि दोघेही थोडे दूर झाले. तिने लाजून त्याच्याकडे पाठ केली. ती दूर जाणार तर तिचा हात पकडून त्याने तिला जवळ ओढलं आणि पाठीमागून मिठीत घेतलं. डोळे बंद करून त्याने गाणं म्हणायला सुरुवात केली. जीव दंगला गुंगला रंगला सा पिरमाची हास तू. जीव लागला लाभला ध्यास यो तुझा गहिवरला श्वास तू. त्याच्या आवाजावरून तो किती मनापासून हे सगळं सांगतोय ते तिलाही कळत होतं. एक हात तिच्या पोटावर तर एक हात तिच्या गळ्यात आडवा टाकून त्याने तिला जवळ घेतलं होतं. ती तशी कमीच व्यक्त व्हायची, पण आज तिलाही त्याला आपलं प्रेम परत व्यक्त करायचं होतं. तिने मग मागे होऊन त्याचा चेहरा ओंजळीत घेतला आणि तीही म्हणू लागली. पहिलं तिराने शील साथ मला देशील काळीज माझ तू. तीही त्याच्या डोळ्यात पाहून त्याला विश्वास देत होती. रिशानने हसून पाहिलं आणि तिला आपल्या दोन्ही हातांवर उचलून घेतलं. स्विमिंग पूलमध्ये एक एक पायरी खाली उतरत तो तिलाच पाहत पुढे म्हणू लागला. सुख भरती लाल नभ धरती लाल पुनवचा चांद तू. पाण्यात परावर्तित झालेला चंद्राचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्या प्रकाशात खरंच तिच्या साडीवरचे खडे लखलखत होते आणि त्या साडीत असणारी ती म्हणजे त्यांचं प्रेम, त्यांचं सुखही लखलखत होतं. हळूहळू त्याने तिच्या गालावर आणि नंतर गळ्यावर ओठ टेकवले. ती शहारली त्याच्या स्पर्शानं. डोळे घट्ट मिटून घेतले होते तिनं.
चांद सुखंता येईल, रात उसासा देईल, सारी धरती तुझी रुजव्याची माती तू. त्या पाण्यातल्या गुलाबाच्या पाकळ्या आणि काही पाणी तिच्या चेहऱ्यावर ओतत त्याने तिच्या गालापासून मानेपर्यंत हात फिरवला. त्याचा स्पर्श तिला वेड लावत होता. खोड आभाळ ढगाळ, त्याला रूढींचा इटाळ, माझ्या लाख सजना ही कांकणाची तोड माड तू. त्याच्या छातीवर मागे डोकं टेकवून तिने त्याचे हात आपल्या पोटाभोवती घट्ट करत ती ही पुढच्या ओळी म्हणाली. खुळ काळीज हे माझ तुला दिलं मी आंदण, तुझ्या पायावर माखेल माझ्या जन्माचं गोंधळ. तिला हातात धरून त्याने तिला पाण्यातून बाहेर आणलं आणि तिला तिथल्या फुलांनी सजवलेल्या झोपाळ्यावर बसवून तो तिच्या पायाशी बसला. तिच्या गोऱ्या पायावर सुरेख मेहंदी सजली होती. त्यात छुमछुम करणारे ते पैंजण आणि त्याच्या नावाची जोडवी पाहून त्याने तिच्या पायावर ओठ टेकवले. जीव दंगला गुंगला रंगला असा, पिरमाची आस तू. जीव लागला लाभला ध्यास यो तुझा, गहिवरला श्वास तू. झोक्याच्या पाठीमागे येत त्याने झोका देत म्हणलं. तिने त्या झोक्यावर पाठ टेकवली. झोका सुद्धा थांबला होता. तिच्या डोळ्यातून आनंदाने एक अश्रू ओघळला, जो खाली वाकून त्याने आपल्या ओठांनी टिपून नकारार्थी मान हलवली. पटकन उठून त्याच्या मिठीत शिरून ती त्याला घट्ट बिलगली. तिला परत एकदा उचलून घेत तो शेजारच्या बेडमध्ये आला. बेडमध्ये दिवे लावले होते. तो मंद उजेड, फुलांचा मनमोहक सुवास वातावरण अजूनच आकर्षित करत होते. त्याने तिला हलकेच बेडवर ठेवलं. तिच्या शेजारी पहुडत त्याने तिच्या चेहऱ्यावर आलेले काही केस बाजूला केले. तीही त्याच्या डोळ्यात हरवून गेली होती. गाण्याच्या पुढच्या ओळी तिच्या कानाशी म्हणत तो तिच्यात हरवू लागला होता. रात्र बहरत होती. दोन प्रेमी जीव एक होण्या आतुर होत होते. एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करून नात्यात अजून एक पाऊल पुढे आले होते दोघं. मनाने तर एक होतेच, आज तनानेही एक झाले होते. स्पर्शाची भाषा अनुभवून दोघेही समाधानाने एकमेकांच्या कुशीत विसावले. सकाळी तिला जाग आली तर तीच पावसाच्या रिमझिम होण्याच्या आवाजाने. तिने डोळे उघडून पाहिलं तर ईशान शांत झोपला होता. त्याच्या छातीवरचा लिपस्टिकचा मार्क पाहून ती स्वतःशीच लाजली. हळूच त्यांच्या मिठीतून दूर होत ब्लँकेटमधून ती बाहेर पडली. तिच्या अंगावर त्याचाच एक शर्ट होता. स्वतःशीच लाजत ती बाहेर आली तर आकाशात ढगांचा विरळ पडदा निर्माण झाला होता आणि त्यातून पावसाच्या अवखळ सरी धरतीवर कोसळत होत्या. महाबळेश्वरचा सुंदर निसर्ग आणि त्यात श्रावणातल्या सरी हे दृश्य अद्भुत होतं. तिनं पुढे येऊन हातावर काही सरी झेलल्या. तिच्या आयुष्यातही सध्या या पावसाप्रमाणेच तिच्या आयुष्यात देखील सुखाची बरसात होत होती. तेवढ्यात मजबूत हातांची पकड तिला तिच्या पोटावर जाणवली आणि तिच्या खांद्यावर त्याचं डोकं विसावलं. एवढ्या सकाळी इथे काय करतेय साधू? तो झोपाळलेल्या आवाजात म्हणाला. डोळे अजूनही त्याचे बंदच होते. तिला गंमत सुचली. तसं तिने हातात पावसाचं पाणी झेलून त्याच्या तोंडावर शिंपडलं आणि तो गडबडून जागा झाला आणि एकदम सरळ उभा राहिला. उठा मिस्टर कुलकर्णी, सकाळ झालीये. तुझ्या तर मी आता तुला सोडणारच नाही, तो वैतागत म्हणाला. तो तिला पकडणार तर ती पुढे पळाली. तोही तिच्या मागे पळाला.
सकाळी सकाळी उंदीर मांजराचा खेळ सुरू झाला. एका क्षणी त्याने तिला पकडलंच. सोडा ना रिशान, परत असं नाही करणार, ती हात सोडवत म्हणत होती. त्याच्या चेहऱ्यावर मात्र खट्याळ भाव आले होते. चुकीला माफी नाही, आणि प्रेमाच्या खेळात तर अजिबातच नाही. तिला काही समजूपर्यंत त्याने दोन्ही हातावर उचलून तिला घेतलं आणि शेजारच्या लॉनवर आणून उभं केलं. एकतर सकाळची वेळ, हवेत गारवा आणि आता पाऊस. आधी तर ती शहारून गेली होती, पण हळूहळू आभाळाकडे तोंड करून त्या श्रावण सरी पूर्ण अंगावर झेलू लागली. त्याने तिच्या कमरेला पकडून तिला वर उचललं. तिनेही मग दोन्ही हात पसरून या सुखाला स्वतःत सामावून घेतलं. हळूहळू त्याने परत एकदा खाली आणलं. नखशिखांत भिजले होते दोघे सुद्धा. कपाळावरून घरंगळत तिच्या ओठांवर आलेले ते पांढरे मोती त्याने आपल्या ओठांनी टिपले. त्याच्या अशा जवळ येण्याने तिचे हातही त्याच्या उघड्या पाठीवर घट्ट झाले. प्रेमाची धुंदी परत दोघांच्या डोळ्यावर चढली होती. तो तिला आत घेऊन आला आणि परत एकदा प्रेमाचा डाव रंगला. बऱ्याच उशिरानं भुकेची जाणीव झाली तशी ती त्याच्या मिठीतून बाहेर आली. आदू, यार झोप ना. मला भूक लागलीये. ओके, तू आवरून घे, मी जवळच्याच हॉटेलमधून काहीतरी मागवतो. मी आज दिनकर काका आणि रखमा काकीला सुट्टी दिलीये. नको, कालही आपण बाहेरच खाल्लं. ती बनवते ना काहीतरी आपल्यासाठी. ती उठून बाथरूम मध्ये जात म्हणाली. तसं त्याने तिचा हात पकडला. मी पण येऊ सोबत? वेळ आणि पाणी दोन्ही वाचेल. चावट कुठले? त्याच्या हातावर फटका मारत ती पटकन आत पळाली. काहीच वेळात बाहेर आली. आजही नेटची एक साडी घातली होती. थोडे लॉंग झुमके कानात घातले होते. केसांची मस्त हेअरस्टाईल केली. हातात लग्नाचा चुडा होताच. कपाळावर खड्यांची टिकली आणि भांगेत कुंकू लावलं. नव्या नवरीचं तेज तिच्या चेहऱ्यावर शोभत होतं. तो तिलाच तयार होताना पाहत होता. रिशान, जा ना तुम्ही, असं पाहू नका बरं. त्याचं असं पाहणं तिला बेचैन करायला पुरेसं होतं. अरे, माझी बायकोयस तू. हे पण 2 वेळा लग्न करून घरी आणलेली. आता तर मला पूर्ण अधिकार आहे तुला कधीही आणि कसंही पाहायचा. हा? तो तिला डोळा मारत फ्लर्ट टोन मध्ये म्हणाला आणि तिने डोळे मोठे केले. रिशान, शी बाबा, तुम्ही असं बोलता ना की मग वाटतं. काय काय वाटतं? तो तिच्या जवळ येत म्हणाला. असं वाटतं की. कसं वाटतं? तो अजूनही तिच्या जवळ येत म्हणाला. डोळे बंद करा आधी. त्याने मिश्किलपणे डोळे बंद करून चेहरा पुढे केला. ती मात्र दबक्या पावलानं त्याच्या मागे गेली. त्याचा कान हलका चावून बाहेर पळाली. तो वेदनेने थोडा विव्हळला. आदू, तो किंचित वैतागत म्हणाला आणि ती मात्र हसत होती. ती खाली गेली आणि तो स्वतःशीच हसत बाथरूम मध्ये. खाली आली तर ती कढईत पोहे हलवत होती. त्याने येऊन तिला पाठीमागून मिठी मारली. रिशान, काम करू द्या ना. मीही तेच म्हणतोय. तू तुझं काम कर आणि मी माझं. तिच्या गळ्यावर ओठ टेकवत तो बोलत होता. मला नाही, हिला ओठांशी लावा. त्याच्या हाती कॉफीचा कप देत ती दूर झाली. तिला मिठीत पकडतच त्याने एक सिप घेतला. अरे यार, यात तर साखरच नाहीये. मी तर टाकली होती. विचार करत तिने त्याच्याच हातात असणाऱ्या कपातून थोडी कॉफी पिली तर ती ठीक होती. हा, आता टेस्टी लागेल. तो कॉफी पित म्हणाला. सो चीझी. तिने हसत म्हणलं. तोही आपल्या बालिश वागण्यावर हसत होता. दोघांनी नाश्ता केला आणि मग महाबळेश्वर मंदिरात गेले. शंकर पार्वती समान आमची साथही अशीच राहू देत, तिने महादेवाला साकडं घातलं. थोडा वेळ तिकडे फिरून येताना मार्केटमध्ये थोडीफार शॉपिंग करून ते संध्याकाळच्या आत घरी आले. आजची गुलाबी संध्याकाळ आणि मंतरलेली रात्रही
दोघांनी एकमेकांसोबत घालवली. त्याच्या छातीशी डोकं ठेवून नवीन आयुष्याची स्वप्न डोळ्यात रंगवत ती झोपी गेली. एक अशक्य वाटणारं स्वप्न, त्याचं प्रेम, त्याच्या मिठीत हे पाहून त्यानेही समाधानाने डोळे बंद केले.